बनेश्वर मंदिरात 50 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्या दिदीवर अशी वेळ आली. अख्खं गाव आम्ही बंद केलंय. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत पालकमंत्री येत नाही, फाशीची शिक्षा होत नाही त्या हराम करून आल्या कांबळेला, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. पूर्वी 2 गुन्हे असताना त्याला सोडलं कसं काय? 4 वर्ष तो आतमध्ये होता येरवड्या जेलमला. त्यांनी त्याच्या भावाच्या पोरीवर बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. जोपर्यंत आमचा मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. पोलिसांनी काय करायचे ते करू द्या. प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटणं इतपत स्थिती निर्माण होते. आपण आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? खरंच अपेक्षा करण्यासारखी स्थिती आहे का? जिथे प्रत्येक जण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालंय. हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही, 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही. काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं. फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोहोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत एवढं भान आपल्याला असावं. इस्माला आमच्या ताब्यात द्या. त्या 65 वर्ष असलेल्या आरोपीचं पहिलं लिंग कापलं पाहिजे. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायला जर ही माणसं धजवत घाबरत नसतील, हिंमत वाढत असेल त्यांची, तर मला वाटतं ही विकृती खरंच ठेचणं गरजेचं आहे. कायद्याने काय न्याय मिळेल, फास्ट ट्रॅकवर चालेल हाही विचार आता मनामध्ये नाहीये. पहिल्यांदा त्या इस्माचं लिंग कापलं पाहिजे आणि त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करताना समाजाची विकृती कुठे चाललीये हे खरंच बघणं आणि ती तात्काळ थांबवणं ही काळाची गरज आहे. ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या. कारण ज्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि आजच मिसिंग लिंकचं उद्घाटन झालंय. मुख्यमंत्री साहेब, मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं परंतु महिलांची सुरक्षितता कुठेतरी राज्यात आता मिसिंग आहे. तुम्ही म्हणताय की कनेक्टिंग जे आहे ते लिंक त्याला म्हटलं पाहिजे, पण अशीच कनेक्टिंग एखादी योजना किंवा कायदे जे आहेत ते कनेक्टिंग जे आहेत ते तातडीनं कसे निकाल लागतील असे करा, तरच आमच्या या मुली सुरक्षित होतील. या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपल्यास मागणी करत आहे की तात्काळ आरोपीला तर अटक झालीच पाहिजे, परंतु लवकरात लवकर या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात केस करून तात्काळ या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे.